नमस्कार, मी ज्ञानदा कदम न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जी मंडळी उत्सुक आहेत त्या सगळ्या मंडळींची धाकधूक वाढवणारी बातमी आहे। कारण आज 29 तारीख संपलेली आहे, उद्या 30 डिसेंबर आहे आणि उद्याचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। पण असं असलं तरी अनेक ठिकाणी युती आघाडी कोण कोणासोबत लढणार याचा घोळ स्पष्ट झाला नसल्यामुळे किंवा याचा घोळ मिटलेला नसल्यामुळे अनेक उमेदवारांचं भवितव्य हे टांगणीवरतीच आहे। पक्षामधल्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे आणि शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर होणार असल्यानं उमेदवारांची निश्चितच धावपळ होणार आहे। बंडाळी रोखण्यासाठी, नाराजी टाळण्यासाठी सर्वच पक्ष या भूमिकेत दिसतात की अगदी 11th आवरला शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करायचे। आणि यामुळे केवळ उमेदवारच नाही तर अर्ज स्वीकारण्यापासून ते योग्य कागदपत्रांसह अर्ज दाखल करून घेण्यापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांचा सुद्धा तितकाच कस लागणार आहे। कारण उद्याचा दिवस जरी अर्ज दाखल करण्यासाठी असला तरी त्या 24 तासातले केवळ 4 तासच या प्रक्रियेसाठी उपलब्ध असतील। आणि राज्यातल्या कोणकोणत्या महानगरपालिका